लय नवाजाला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला आणि मराठी आम्हाला माहित नव्हतं तुम्ही 52 कोळ्याच्या हाताने आमचे पाठवून करता आणि तुम्ही एक 52 कोळ्या संपले जाण मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमची एकट्या 52 कोळ्यासाठी तुम्ही जर एकट्या 52 कोळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीच रद्द करायचे ते तुमच्या 52 कोळ्यासाठी 25-30 तर सहज वर्गडीन मी मुख्यमंत्री महोदय म्हणलं मी तुमचे 25 आमदार पडून टाकेल मला तुमचे 25 आमदार पडून टाकतो मला 25 आमदार तुमचे काढून बघतो तुमचं आज काय बोला तुमचं सरकारच पडतो कोण बोल तू आहे कोण तू ऐका 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 तू 25 आमदार काय करतोय मी त्याचं जाहीर आव्हान स्वीकारलं तू 25 आमदारांचे काढून टाकव तुझे 100 आमदार जर आम्ही नाही घरी बसवले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरपारची लढाई पेटली। मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारला इशारा देत 2029 मध्ये तुमचे 25 आमदार पाडू सरकारही पाडू असा दावा केलाय आणि जरांगेंच्या याच आव्हानाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जाहीरपणे प्रति आव्हान दिलंय। गेवराईतील कार्यक्रमात हाके म्हणाले जरांगेंना राजकारणाचं गणित कळत नाही तुम्ही 25 आमदार पाडणार असाल तर आम्ही तुमचे 100 आमदार पाडू त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा राजकीय आखाडा आणखीन तापलाय। आरक्षणाच्या मुद्द्यावर आता सुरू असलेला हा संघर्ष थेट निवडणुकीच्या राजकारणापर्यंत पोहोचलाय। 2029 मध्ये खरंच कोणाची ताकद भारी पडणार जरांगे की हाके आणि याचा फटका कोणाला बसणार पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्राच्या इतिहासात आरक्षणाचा मुद्दा नेहमीच कळीचा राहिलाय परंतु सध्याच्या घडीला या मुद्द्यानं जे टोक गाठलंय ते अभूतपूर्व असंच म्हणावं लागेल। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलनाचे प्रमुख चेहरे लक्ष्मण हाके यांच्यातील थेट वाद आता केवळ रस्त्यावरील आंदोलनापुरता मर्यादित राहिलेला नाहीये तर तो आगामी निवडणूक आणि थेट सत्ता संघर्षाच्या आखाड्यात उतरलाय। मनोज जरांगे पाटील यांनी 2029च्या विधानसभा निवडणुकांचा संदर्भ देत थेट सरकारला आव्हान दिलंय की आगामी काळात तुमचे 25 आमदार पाडू आणि तुमचे सरकारही पाडून दाखवू। लय नवाजाला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला आणि मराठी आम्हाला माहित नव्हतं तुम्ही 52 कोळ्याच्या हाताने आमचे पाठवून करता आणि तुम्ही एक 52 कोळ्या संपले जाण मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या 52 कोळ्यासाठी तुम्ही जर एकट्या 52 कोळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीच रद्द करायचे ते तुमच्या 52 कोळ्यासाठी 25-30 तर सहज वर्गडीन मी मग 52 कोळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही। जरांगे पाटील यांच्या या विधानानं राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडून दिली आहे। जालना आणि गेवराई परिसरातील जाहीर सभांमधून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आव्हानाला अत्यंत आक्रमक भाषेत प्रति आव्हान दिलंय। गेवराई येथील एका मोठ्या जनसभेत बोलताना लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्या राजकीय गणितावर थेट बोट ठेवले आणि म्हणाले की जरांगे पाटील यांना राजकारणातील साधे गणितही समजत नाही जर ते 25 आमदार पाडण्याची भाषा करत असतील तर आम्ही त्यांचे 100 आमदार पाडून दाखवू। या दोन्ही नेत्यांमधील जाहीर कलगीतुऱ्यामुळे महाराष्ट्रातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष आता संपूर्णपणे राजकीय वळणावर येऊन थेट पोहोचलाय आणि त्याचा थेट परिणाम त्याच्या राज्याच्या आगामी सत्ता समीकरणांवर होणार हे स्पष्ट दिसतंय। पंडित मुख्यमंत्री महोदय म्हणलं मी तुमचे 25 आमदार पडून टाकेल मला तुमचे 29 ला बघू आता थांबा 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 29 ला थांबा की सांगतो थांबा काय बोलला माहितीये का हा 25 आमदार पडून टाकतो मला 25 आमदार तुमचे काढून बघतोच तुमचं आज काय बोला तुमचं सरकारच पडतो कोण बोल तू आहे कोण तू अरे 25 आमदार तू काढतोय का तुला गणित माहित नाही तुझ्या पश्चिम महाराष्ट्रात फिरायला गेला ना तिथं ओबीसी किती आहे तुला गणित माहित नाही ऐका 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 तू 25 आमदार काय करतोयस मी त्याचं जाहीर आव्हान स्वीकारलं तू 25 आमदारांचे काढून दाखव तुझे 100 आमदार जर आम्ही नाही घरी बसवले कारण गावचे गाव तुमचे गावचे गाव फक्त गावगाड्यातल्या 18 पगड जातींनी आपलं आरक्षण जाताना आपल्या बाजूने कोण बोललं आपल्या विरोधात कोण बोलणं आपलं आरक्षण जात असताना आरक्षण घालवणाऱ्या चौथी नापास माणसाला पाठिंबा कोण देत होतं पैसे कोण देत होतं या माझ्या हायवेवरती बॅनर कोण लावत होतं गेवराईच्या चौकामध्ये दगडफेक कोणी केली काय पापड्या मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यात मराठवाड्यातून सुरू असलेल्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलंय।
शांततापूर्ण उपोषण, लाठी हल्ल्यानंतर उसळलेला संताप आणि त्यानंतर राज्यभरातून मराठा समाजानं दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद यामुळे जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचा सर्वात मोठा चेहरा बनून समोर आले. त्यांनी सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला वारंवार अल्टिमेटम दिलेत. लोकसभा निवडणुकीत या आंदोलनाचा थेट प्रभाव पाहायला मिळालाय, जिथं मराठवाड्यातील अनेक जागांवर प्रस्तावित राजकीय पक्षांना पराभवाचा सामना करावा लागला. याच यशाच्या आणि जनसमुदायाच्या बळावर मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट 2029च्या राजकीय गणितांची मांडणी सुरू केली आहे. त्यांचे असे मानणे आहे की जर सरकारनं मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण दिलं नाही तर हा समाज एकत्र यावा आणि सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देईल. 25 आमदार पाडण्याचा त्यांचा हा दावा केवळ एक आकडा नसून तो सत्ताधारी पक्षांच्या अस्तित्वाला दिलेलं थेट आव्हान आहे. जरांगे यांच्या रणनीतीनुसार ज्या मतदारसंघांमध्ये मराठा मतदारांची संख्या लक्षणीय आहे तिथे ते कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्याची ताकद ठेवतात. हाच आत्मविश्वास त्यांच्या विधानांमधून सातत्याने दिसून येतो. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवलाय. या विरोधाचे नेतृत्व प्राध्यापक लक्ष्मण हाके अत्यंत आक्रमकपणे करतात. लक्ष्मण हाके यांनी उपोषण आणि राज्यव्यापी दौऱ्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाची मोठी फळी निर्माण केली आहे. ओबीसींचे हक्क आणि त्यांचे सध्याचे आरक्षण अबाधित राखण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी घेतलेली भूमिका ही ओबीसी मतदारांमध्ये कमालीची लोकप्रिय ठरते. गेवराईच्या कार्यक्रमात बोलताना हाके यांनी जरांगे यांच्यावर थेट निशाणा साधलाय. त्यांच्या मते राजकारण हे केवळ एका समाजाच्या बळावर चालत नाही. महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोकसंख्या आणि मतदारांची संख्या ही कोणत्याही एका समाजापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आणि विखुरलेली आहे. जर मराठा समाज एकत्र येऊन 25 आमदार पाडत असेल तर महाराष्ट्रातील बलुतेदार, अलुतेदार आणि संपूर्ण ओबीसी समाज एकत्र येऊन 100 आमदार पाडण्याची क्षमता ठेवतो, असा थेट इशारा त्यांनी दिलाय. मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आता केवळ 2 नेत्यांपुरता किंवा 2 संघटनांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो गाव पातळीवर पोहोचलाय. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वर्षानुवर्षे गुण्यागोविंदानं राहणाऱ्या या दोन्ही समाजांमध्ये आता एक सुप्त तणाव पाहायला मिळतोय. शेती, व्यापार आणि सामाजिक संबंधांवर या संघर्षाचा हळूहळू परिणाम होऊ लागलाय. लोकसभा निवडणुकीच्या वेळी हा तणाव मतदानाच्या माध्यमातून स्पष्टपणे समोर आला होता. मराठा बहुल भागात एकतर्फी मतदान झालं तर ओबीसी बहुल भागात त्याला उत्तर म्हणून दुसऱ्या बाजूने मतदान झाले. हीच परिस्थिती आगामी काळातील विधानसभा निवडणुकांमध्ये आणि थेट 2029च्या निवडणुकीतही कायम राहण्याचे चिन्ह आहे. दोन्ही बाजूंचे नेते आपापल्या समाजाला भावनिक साथ घालतायत, ज्यामुळे सामाजिक ध्रुवीकरण अत्यंत वेगानं होत आहे. हे ध्रुवीकरण थांबवणं आता कोणत्याही राजकीय पक्षाच्या हातामध्ये राहिलेलं नाही, कारण आरक्षणाचा मुद्दा हा थेट अस्मितेशी आणि भविष्यातील रोजगाराशी जोडला गेलाय. या संपूर्ण संघर्षाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय आघाड्यांना बसणार आहे. सत्ताधारी महायुती सध्या अत्यंत अडचणीच्या कोंडीत सापडली आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास त्यांची मोठी नाराजी सहन करावी लागते, तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावल्यास ओबीसी मतदारांचा मोठा रोष पत्करावा लागणार आहे. भाजपचे पारंपरिक राजकारण हे प्रामुख्याने ओबीसी मतबँकेवर राहिलेलं आहे, परंतु मराठा आरक्षणाच्या दबावामुळे त्यांना दोन्ही समाजांना सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. महायुतीमधील नेत्यांना आता ग्रामीण भागात फिरताना दोन्ही बाजूंच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. जर मनोज जरांगे यांनी 25 आमदार पाडण्याचा इशारा खरा करून दाखवला तर महायुतीला सत्तेपासून दूर राहावं लागेल. मात्र जर लक्ष्मण हाके यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ओबीसी समाजानं महायुतीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला तर महायुतीला या संघर्षातून राजकीय फायदाही मिळू शकतो. ही दुधारी तलवार सध्या सत्ताधाऱ्यांच्या गळ्यावर टांगलेली आहे. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीला या संघर्षात मोठी संधी दिसत असली तरी त्यांच्या समोरील आव्हानं कमी नाहीत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मराठा आंदोलनाचा अप्रत्यक्षपणे मोठा फायदा झाला होता. मराठवाड्यात त्यांनी मिळवलेलं यश हे प्रामुख्यानं मराठा समाजाच्या एकजुटीमुळे होतं. परंतु अब विधानसभा आणि आगामी निवडणुकांचा विचार करता महाविकास आघाडीला ओबीसी मतांची चिंता सतावतीये. जर महाविकास आघाडीनं मनोज जरांगे यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा दिला तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील त्यांचा पारंपरिक ओबीसी मतदार त्यांच्यापासून कायमचा दुरावू शकतो. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाची ताकद ही नेहमीच सर्वसमावेशक राजकारणावर राहिलेली, परंतु सध्याच्या जातीय ध्रुवीकरणामुळे त्यांना कोणत्याही एका समाजाची उघडपणे बाजू घेणं कठीण झालंय. जर लक्ष्मण हाके यांनी म्हटल्याप्रमाणे ओबीसीने 100 आमदार पाडण्याचं ठरवलं तर त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीलाही बसू शकतो, कारण त्यांचे अनेक उमेदवार हे ओबीसी बहुल क्षेत्रातून निवडून येतात. 2029च्या राजकीय भविष्याचा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष एक नवा पॅटर्न तयार करते. पूर्वी राजकारणात पक्षीय निष्ठा, विकास काम आणि नेत्यांची वैयक्तिक ताकद महत्वाची मानली जायची, परंतु आता उमेदवारांची जात आणि त्यांच्या समाजाने घेतलेली भूमिका हीच निवडणुकीचा निकाल ठरवणार असं चित्र निर्माण झालंय.
मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके हे दोघंही आपापल्या परीनं समाजाचं प्रतिनिधित्व करत असले तरी त्यांच्या या संघर्षामुळे राज्याचे मोठे नुकसान होण्याची भीती राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत जेव्हा जातीय ध्रुवीकरण सर्वोच्च पातळीवर पोहोचतं तेव्हा विकासाचे मुद्दे आणि जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला पडतात. सध्या महाराष्ट्रात तेच होताना दिसतंय. शेतीचे संकट, बेरोजगारी, उद्योगधंदे आणि पायाभूत सुविधा यांच्यावर चर्चा होण्याऐवजी केवळ आरक्षणाचे आकडे आणि आमदार पाडण्याच्या धमक्या यावरच राजकीय चर्चा केंद्रित झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.